नमस्ते. गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण 10वी-12वीच्या मुलांसाठी थोडंफार परीक्षेचं वेळापत्रक करताना ते कसं करायचं किंवा जे काही आपण शेड्यूल ठरवतो त्यामध्ये कशा प्रकारच्या कोणत्या काळजी घ्यायच्या याबद्दल थोडंसं बोलूयात. आता 10वी आणि 12वीच्या मुलांचं परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. सो ह्या मुलांना परीक्षा आली आहे, त्यांच्या नोट्स काढायच्या असतील किंवा आता सुरू असतील, काहींचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू आहेत, काहींच्या बेसिक टेस्ट देखील सुरू आहेत. सो ह्या मुलांनी कशा प्रकारचं वेळापत्रक तयार केल्यानंतर त्यांना अभ्यास करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा अडचण येणार नाही, कंटाळा येणार नाही किंवा एका ठिकाणी बसून अक्षरशः मुलं वैतागून जातात. सो अशा मुलांसाठी कशा प्रकारचं नियोजन करायचं याबद्दल थोडंफार बोलूयात. तर परीक्षेच्या वेळापत्रकाचं व्यवस्थापन करताना कसं करायचं. परीक्षा म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगावरती काठा येतो. नोट्स मिळवणं, वेळापत्रक तयार करणं यामध्ये इतका वेळ निघून जातो की अक्षरशः परीक्षा तोंडावरती येते. मात्र आपल्याला वेळेचं योग्य नियोजन करून त्याप्रमाणे अभ्यास जर केला तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही. उलट आपली परीक्षा आपल्याला चांगलीच जाईल. शाळा महाविद्यालयातला परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परीक्षा नकोशी जरी वाटली तरी ती देणं हे अपरिहार्य असतं. परीक्षा जवळ आली की अभ्यासाचं वेळापत्रक ठरवताना, अभ्यासक्रम जाणून घेऊन अभ्यास करताना आपल्या अक्षरशः नाकी नऊ येतं. अशा वेळी काय करावं, याबद्दलचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर अभ्यासासाठी भरपूर वेळ देणं. परीक्षा जवळ येईपर्यंत आपण अभ्यासाचे वेळापत्रक ठरवण्याच्या बाबतीत चालढकल करत असतो. म्हणजे चला अजून पुढे आहे परीक्षा, सो आता काय करायचं गरज आहे असं आपण म्हणून ते टाळून देतो. परीक्षेला अजून वेळ जरी असला तर किमान थोडं का असताना आपलं वाचन असणं खूप गरजेचं आहे. यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की परीक्षेला बराच अवकाश असला तरी अभ्यासाचं वेळापत्रक आधीपासून तयार करावं. त्यामुळे परीक्षेच्या वेळी धावपळ न होता अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ मिळतो. दुसरं म्हणजे अभ्यासासाठीचं ठिकाण निवडताना कोणतं ठरवायचं. अभ्यास करण्यासाठी आपला मूड अगदी छानसं राहील असं ठिकाण असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी अभ्यासाचं ठिकाण असं निवडावं जिथं आपला मूड एकदम फ्रेश होईल किंवा अभ्यास करताना आपलं तिथं त्या अभ्यासामध्ये मन लागेल. त्याचबरोबर कॉम्प्युटर आणि व्हिडिओ गेम यापासून थोडं लांब आणि एकांत असलेलं ठिकाण निवडणं खूप गरजेचं आहे. आता 10वी आणि 12वीच्या मुलांना गणित, भूमिती, इतर कुठलेही जे पेपर्स असतात त्यासाठी सूत्रे आणि आकृत्या यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. गणित आणि विज्ञान यामध्ये काही सूत्र, आकृत्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण या सूत्रांवर आणि आकृत्यांवरतीच त्या पूर्ण गणिताचं विस्तारित रूप आपल्याला लिहावायचं असतं. या सूत्रे आणि आकृत्या एकदा समजून घेतली की मग तो विषय समजणं देखील सोपं जातो. आकृती आणि सूत्रे यांचे तक्ते जर तुम्ही बनवलेत आणि ते भिंतीवरती लावलेत तर येता जाताना तुम्हाला ते वाचण्यासाठी सोपं जाईल. आणि असेच इतर व्याख्या आणि इत्यादी गोष्टींसाठी तुम्ही हे देखील पर्याय अवलंबू शकता. पुढचं आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवणे. अभ्यासासोबतच जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रश्नांच्या पद्धतीचा अंदाज तुम्हाला येतो. शिवाय उत्तरपत्रिका वेळेत सोडवण्याचाही सराव होतो. या सराव प्रश्नपत्रिका आपले शिक्षक तसेच आपल्या इतर सिनियर जे काही विद्यार्थी असतात किंवा तुम्हाला कॉलेजचे ग्रंथालय इत्यादी ठिकाणी तुम्हाला या प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊन जातील. तर अशा सराव प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करणे. ते पण चर्चा करताना कुठल्याही फालतू गोष्टीवरती चर्चा आपल्याला करायची नाही. सो आपल्याला समजलेल्या किंवा न समजलेल्या मुद्द्यांवरती आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करू शकतो. त्यामुळे आपल्याला समजलेला विषय मित्रांना समजण्यास मदत होते. तर आपल्याला न समजलेला एखादा मुद्दा आपल्या मित्रमैत्रिणींकडून समजून देखील आपल्याला घेता येतो. अर्थातच काय, चर्चा केल्यामुळं अभ्यास एकाच वेळी सर्वांचा होतो व तो चांगल्या पद्धतीने लक्षात राहण्यास मदत होते. म्हणूनच मित्रमैत्रिणींसोबत मिळून एखादा स्टडी सर्कल तयार करणं हे देखील फायद्याचं ठरतं. पुढचं आहे अभ्यास करताना अधूनमधून ब्रेक घेणं तितकेच गरजेचं आहे. सतत 2 ते 3 तास अभ्यास करण्यापेक्षा दर अर्ध्या तासाने 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. त्यामुळं तुमच्या मेंदूवरती कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही व
जो तुम्ही काही अभ्यास केलेला आहे तो छानसा नीट लक्षात राहण्यास तुम्हाला मदत होईल. पुढचं आहे, ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आहार कशा पद्धतीने आणि कोणता घ्यायचा हे देखील आपल्याला माहिती नसतं. सो परीक्षेच्या काळामध्ये फास्ट फूड, जंक फूड वा इतर जड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जास्तीत जास्त करून परीक्षेच्या अगोदर तुम्ही कडधान्ये, पालेभाज्या यांचा आहारात समावेश केला तर अतिशय चांगलं आहे. अति जेवण केल्यामुळं काय होतं की अभ्यास करतानाच ऐनवेळी आपल्याला झोप येते. त्यामुळे आहार घेताना देखील तो प्रमाणात लिमिटेड असावा. त्याचबरोबर अतिरिक्त वा कमी झोप टाळा. केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी मेंदूला पुरेशी विश्रांती मिळणं गरजेचं असतो. त्यामुळं तुम्ही किमान 6 तासांची पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. पुढचं आहे परीक्षेच्या काळातील वेळापत्रक. परीक्षा जवळ आली की जास्तीत जास्त आपण गोंधळून जातो. काय करावं, काय नको करावं हेच कळत नाही. त्यामुळं अभ्यासाची उजळणी करणं खूप गरजेचं आहे. आपल्या विषयाच्या संख्येप्रमाणे दिवस ठरवून त्याप्रमाणे उलट्या क्रमानं उजळणी करणं गरजेचं आहे. परीक्षा सुरू झाल्यावर 15 दिवसांनी शेवटचा गणिताचा पेपर असेल तर परीक्षेच्या 16 दिवस आधी गणिताचा अभ्यास सुरू करावा व उलट्या क्रमाने परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या विषयापर्यंत यावे. यामुळे पहिल्या पेपरच्या 1 दिवस आधी तुमची त्या विषयाची उजळणी होईल व इतर विषयांच्या परीक्षेच्या वेळी त्या विषयांची 2दा उजळणी होऊन जाईल. परीक्षेच्या काळात भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडून आजारी पडण्याची शक्यता कमी होते. आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास त्रासदायक न वाटता खूप चांगला वाटतो आणि अभ्यास करण्यासाठी एनर्जी देखील वाटते. सो तुम्ही परीक्षेचे वेळापत्रक करताना ज्या काही टिप्स सांगितल्या त्या जर फॉलो केलं तर तुमच्यासाठी खूप चांगलं होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.